बाहेर पडत होता पाऊस आणि घरामध्ये मी हे करत होते. म्हटलं पावसामध्ये गरमागरम बोंबील फ्राय तरी करून खावा. तर बोंबील पण म्हटले लय थंडी वाजली गं बाई, आम्हाला पण चल चांगलं गरम कर. तर मग मी काय केलं, मस्त घेतली बोंबील, पातळ पातळ अशी बोंबील घेतली, त्याचे छोटे छोटे तुकडे केले, मस्त कढईमध्ये टाकून भाजले. कढईमध्ये नव्हते टाकायचे, तव्यावरती टाकून मला भाजायचे होते. पण मी लय घाबरले तुमच्या कमेंटला. म्हटलं चला म्हणते तुम्ही लय तवा खराब आहे बाई, आधी तवा घास. तर म्हटलं आधी चला बोंबील भाजून घेऊन पाण्यात टाकू, चांगले भिजून देऊ त्याला मस्त. आणि तोपर्यंत आपण मस्त कढईमध्ये कांदा टोमॅटो चांगले तेलामध्ये तळून फ्राय करून घेऊ. जास्त पण नाही क्रंची ठेवायचे असे. आणि हे भिजलेली बोंबील म्हणले आम्हाला लई थंडी लागली, परत एकदा गरम करून घेऊ. मग त्यांना पण तव्यावर ठेवलं. शेवटी तवा तुम्हाला दाखवलाच. तव्यावर तेल टाकून त्यांना पण मस्त हलकं फुलकं फ्राय करून घेतलं. बोंबील म्हणले आयो तू तर आम्हाला लईच गरम केलं. मग बोंबीलला घेतलं खाली उतरून, त्यानंतर कढई ठेवली, त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा लसूण आणि खोबरं टाकलं, परतून घेतलं. ते पाहून बोंबील म्हणले मसाला लईच भारी परतलाय, आम्हाला त्याच्यात टाकून दे, मीठ टाक चवीनुसार आणि परतून घे. बोंबील फ्राय तयार.